असं म्हणतात की संत वामन भाऊंना वाचासिद्धी होती. ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं. संत वामन भाऊ महाराज यांनी कीर्तनातून आणि विचारातून उपदेश दिलेला आहे. मला असं वाटतं कितीही पिढ्या गेल्या तरी देखील तोच उपदेश महत्त्वाचा आहे, तेच कीर्तन महत्त्वाचं आहे, तेच नामस्मरण महत्त्वाचं आहे. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. आमच्या तरुणाईची इच्छा होती या सोलापूरमध्ये IT चा पार्क झाला पाहिजे. जागा अलॉट करून त्या ठिकाणी एक आधुनिक IT पार्क तयार करून सोलापूरच्या तरुणांना याच सोलापूरमध्ये काम आपण मिळवून देणार आहोत. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं. और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. काही लोक खूप वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी फैलवतात. म्हणून स्पष्टपणे सांगतो, धारावीतल्या सगळ्या पात्र लोकांना धारावीमध्येच या ठिकाणी त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे. आता मुंबईकरांच्या हृदयाचा दरवाजा माझ्याकरता उघडलाय. आता कुठल्याच दरवाजाची त्या ठिकाणी मला अपेक्षा नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा दरवाजा या ठिकाणी उघडलाय. 15 तारखेला कमळाचं आणि धनुष्यबाणावर लक्ष ठेवून त्याची काळजी तुम्ही घ्या. 16 तारखेपासून पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.